उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या शोक सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम विमान अपघातामध्ये दादा आणि दादांबरोबर इतर सर्वांचं दुःखद निधन झालं, त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो। उपस्थित असलेले समोर सर्व शोकाकुल बंधूंनो, राज्यामध्ये एक शिस्तप्रिय नेता म्हणून आदरणीय दादांची ओळख संपूर्ण राज्याला या ठिकाणी होती। आज आपण सर्वजण शोक सभेला उपस्थित असताना प्रत्येकाने आपला दादांबद्दलची भावना, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशी सोबत घडलेले प्रसंग हे सांगण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत। दादांचं पद आज ना उद्या कुणीतरी घेईल, पण दादांची जागा कोण घेईल मला वाटत नाही की ती जागा भरून कोणती व्यक्ती भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काढू शकेल। दादांबरोबर माझ्या अत्यंत तरुण वयामध्ये काम करण्याचा योग मला माझ्या आई वडिलांमुळे या ठिकाणी आला। मी राजकारणात नवीन आल्यानंतर अनेकदा दादांना भेटण्याचा योग आला, त्यामधले काही एक दोन प्रसंग आहेत आणि ते प्रसंग नक्कीच या ठिकाणी इथं सांगितले पाहिजेत आणि तीच खरी आठवण दादांची तुमच्या माझ्यामध्ये या ठिकाणी राहणार आहे। मी नवीन आल्यानंतर राजकारणामध्ये काम करत असताना मला हातामध्ये कड घालायची सवय होती आणि एकदा माझी आई मला अजितदादांकडे सकाळी नाश्त्याला घेऊन गेल्या आणि दादांना माझी भेट घालून दिली। दादांना सांगितलं की आता मुलगा राजकारणात आलाय, असं तसं या ठिकाणी आम्ही बोलायला लागलो आणि दादांना मला सांगितलं की तू राजकारण या ठिकाणी करत असेल तर आजपासून पहिले ते कड घालणं बंद कर। आणि ठीक आहे, मग दादांनी मला कड बंद करायला सांगितलं। मग पुन्हा आपण ग्रामीण भागामध्ये फिरताना तू तरुण आहेस म्हणले, राजकारणामध्ये फार नवीन जीन्स आणि असे कपडे घालून लोकात जात जाऊ नको, जरा पांढरे कपडे घालून लोकात जायला शिक आणि अशा पद्धतीने मला सांगितलं। आणि मग हळूहळू राजकारण करत मी पुढे आलो आणि दादांबरोबर अनेक असे प्रसंग घडले आणि फार शेवटी तर वैयक्तिकरित्या माझ्या आईच्या आजारपणामध्ये, इतर सगळ्या गोष्टीमध्ये वेळोवेळी त्यांनी चौकशी करणं, मार्गदर्शन करणं हे सातत्यानं तर आमच्या कुटुंबामध्ये घडताना मी पाहिलं। पण राजकीय सुद्धा असे अनेक अनुभव आहेत, म्हणजे फार अलीकडल्या काळातला अनुभव तर मी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्या 5-7 दिवसाआधी दादांची आणि माझी मुंबईला त्यांच्या घरी भेट झाली आणि आम्ही दोघांनी नाश्ता सोबत केला आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता तिकीट जाहीर झालंय, सगळं झालंय दादा, पण थोडं जरा आता सोबत राहणं कठीण दिसतंय। ते मला म्हणले 2-3 दिवस परत विचार कर, गडबड काय करू नको। आणि मी अंबेजोगाईला आलो आणि अंबेजोगाईला आल्यानंतर मग रात्री घरी आम्ही बसलो होतो आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश होता आणि माझा मोबाईल बंद होता। दादा मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। सकाळी 6:30 वाजता त्यांनी डॉक्टर नरेंद्र काळेंना माझ्याकडे घरी पाठवलं आणि म्हणले मला मोबाईल त्याला अक्षयला जोडून दे, मला त्याला 5 मिनिट बोलायचंय। आणि मी दादांना फोनवरती बोललो, डॉक्टर काळेंचाच तो फोन होता। मला म्हणले तू आमच्या घरचा पोरगा आहेस, आता तू जाण्याचा निर्णय घेतलास तर जा, पण आईच्या नावानं काम चांगलं करत राहा, ज्याही वेळेस तुला माझी गरज पडेल तर अजित पवार म्हणून मी तुझ्यासाठी त्या ठिकाणी आहे। माझ्या मतानं एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, राजकारणाच्या पदाच्या पलीकडला माणूस या ठिकाणी माझ्या तरी पाहण्यामध्ये या ठिकाणी तिथं नाही। आणि विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर 2 दिवसानंतर दादांचा मला फोन आला। मला म्हणले बघ तुझी बायको आमदार झाली, अरे शहाण्या जरा इकडे थांबला असतास तर तुला काय अडचण होती का? माझ्या मनाला त्यावेळेस ते आम्ही आनंदानं बोललो, म्हणजे घरी तरी भेटायला ये। मग आम्ही सरकार स्थापन झालं, महिन्याभरानंतर मी आणि नमिता दादांना भेटायला घरी गेलो, दादांना शुभेच्छा दिल्या। दादा महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री झाले होते आणि त्यावेळेस 10-15 मिनिट बसल्यानंतर आमदार म्हणून काम कसं केलं पाहिजे हे माझ्या पत्नीला शिकवण्याचं काम त्या काळामध्ये अजितदादांनी या ठिकाणी केलं। आणि एक दिवस असा प्रसंग आला की राज्याचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन चालू होतं आणि त्या दिवशी नमिताचा वाढदिवस होता आणि सभागृहामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या आणि शुभेच्छा दिल्यानंतर दादांनी नमिताला बोलून घेतलं आणि म्हणले काय तू काय केक वगैरे काय आणला नाही? आणि नेमकं असं दादांना मिटिंग लागली म्हणून दादा सभागृहाच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आम्ही दोघं-तिघं त्या ठिकाणी उभारलो होतो। आले आणि माझ्या पाठीवरती जोरात त्यांनी मारलं, मला म्हणले काय रे तुझ्या बायकोचा वाढदिवस तुला केक आणायला कळत नाही का?
मग अशा पद्धतीनं त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे असे अनेक लहान लहान प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी दादांबरोबर या ठिकाणी काम करतानाचे, त्यांच्यासोबत वेळ घालवतानाचे आलेले आहेत. फार अलीकडल्या काळातला किस्सा सांगायचं झालं तर बीडला जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. त्यावेळेस आराखड्याची बैठक होती आणि कलेक्टर ऑफिसच्या कामाचं प्लॅनचं पाहणी चालू होती आणि आमदार नमिता मुंदडा तिथं उपस्थित होत्या आणि दादांच्या लक्षात आलं की नमिता आर्किटेक्ट आहे आणि ते प्लॅन बघणं चालू होतं आणि त्यांनी आमदार सतीश चव्हाण साहेबांना सांगितलं की नमिताला हाक मारा. पण नमिताला दादानी स्टेजवर बोलवलं आणि म्हणले, तू आर्किटेक्ट आहेस, तू जरा कलेक्टर ऑफिसचा प्लॅन 5 मिनिट बघून मला सांगायचं काय बदल करायचेत का. आणि म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचा पक्ष कुठला आहे, तो कुठल्या विचाराचा आहे, पण त्याच्यामध्ये जर काम करण्याची इच्छा असेल आणि ती ताकद जर दादांच्या हातामध्ये असेल की ह्याला आपण संधी देऊ शकतो, ते संधी देण्याचं काम अजितदादांनी त्या ठिकाणी केलं. आणि एक दिवस अचानक दौरा आला की दादा बीडला बैठक घेणार आहेत आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी SRTची पण बैठक बीडला लावली होती आणि काकाजींच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही सर्वजण मुंबईत होतो. आता दिवाळीच्या आसपासचा हा किस्सा आहे. आम्ही दसऱ्याच्या नंतरचाच म्हणजे काकाजींच्या वाढदिवसानिमित्त आपण जो निधी जमा केला होता तो निधीचा चेक देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं दवाखान्यात काकाजींना काही चाचण्या करायच्या होत्या म्हणून आम्ही तिथं गेलो. त्या चाचण्या केल्या आणि अचानक दादांचा दौरा लागला आणि मिटिंग लागल्या आणि त्या मिटिंग लागल्यानंतर मग संध्याकाळी मिटिंग लागली आणि दादा अचानक दुपारी विमानाने निघणार असा निरोप आला. मग मी दादांना निरोप दिला की दादा तुम्ही आज संध्याकाळी अचानक बैठक ठेवली, पण आमदारी मुंबईत आहेत, काकाजींना इथं तपासणीसाठी आणले, आता नमिताला गाडीनं काही पोहोचणं होणार नाही. तर दादांचा निरोप आला की माझ्या विमानामध्ये 2 जागा शिल्लक आहेत, तू काकाजींना आणि नमिताला विमानात माझ्याबरोबर पाठव. आणि त्या दिवशी 2 महिन्याखाली काकाजींना आणि नमितांना खासगी विमानानं अजितदादा छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी घेऊन आले आणि नमिताला सांगितलं की मला इथं पक्षाचे कार्यक्रम आहेत, मी ते कार्यक्रम संपवतो, तू आणि काकाजी बीडला जाऊन पुढे थांब, आपण ती SRTची बैठक आणि बाकीच्या बैठका तिथं घेऊ. मग इतकं बारीक लक्ष अजितदादांचं होतं. भेटल त्यावेळेस मला नमिताला आमच्या मुलींविषयी विचारणं, आता वय किती झालंय, काय तुम्ही करता, अशा अनेक कौटुंबिक गोष्टीतून दादांबरोबर वेळ घालवण्याचा प्रसंग अनेक माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आले. पण दादांसारखं नेतृत्व फार लवकर आपल्यातून निघून जाईल आणि ही वेळ तुमच्या माझ्यावरती आज या ठिकाणी येईल हे मला वाटत नाही. राजकारणातले जसं मी डॉक्टर काळे साहेबांचा किस्सा सांगितला तसा अजून एक किस्सा अजितदादांचा माझ्या बरोबरचा आहे. त्या किस्स्याला राजाभाऊ अवताडे साक्षीदार आहेत, पण तो किस्सा मी राजकीय असल्यामुळं त्या व्यासपीठावरून या ठिकाणी मी सांगणार नाही. आणि असे अनेक प्रसंग दादांच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात दादांमुळं मला अनुभवायला या ठिकाणी मिळाले. दादांचं जाणं हे आपल्या बीड जिल्ह्यासाठी पालक गमावण्यासारखं आहे. त्यांचं विजन नक्कीच हे आपल्या सर्वांना भविष्यामध्ये काम करण्यासाठी प्रेरणा तर देत राहील. पण जे लोक राजकारणामध्ये काम करतात ते आज ना उद्या आपला नेता या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतात. पण श्रद्धांजली खरीच जर दादांना आपल्याला द्यायची असेल तर त्यांना ज्या गोष्टी आवडायच्या त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहणं, आपला परिसर, आपलं घर, आपला भाग स्वच्छ ठेवणं, आपल्या कामामध्ये शिस्त ठेवणं आणि आपल्या गावाचा, आपल्या भागाचा विकास करत असताना आपलं काम प्रामाणिकपणे करणं हेच खरं दादांना भविष्यामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून प्रत्येकानं एक एक गुण जरी यातला घेतला तर तीच खरी श्रद्धांजली भविष्यामध्ये अजितदादांसाठी ठरेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे. मी दादांप्रती असलेल्या आमच्या भावना किंवा तुमच्या सर्वांच्या भावना त्या व्यासपीठावरून मांडण्या इतक्या किंवा राजकारणामध्ये तुम्ही आम्ही बोलण्या इतक्या नक्कीच थोड्या नाहीत, त्या खूप साऱ्या आहेत. पण दादा आज आपल्यातून गेले ह्या गोष्टीवरती विश्वास या ठिकाणी बसत नाही. पण मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांना विनम्र अभिवादन करतो. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष श्री नंदकिशोरजी मुंदडा आणि केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा आणि आमच्या संपूर्ण मुंदडा कुटुंबियांच्या वतीनं, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती.